नमस्ते मुलांनो, आतापर्यंत आपले जवळजवळ 36 व्हिडिओ झालेत वेगवेगळ्या विषयांचे. सगळे तुम्ही पाहिलेत ना? नसतील पाहिले तर पाहून घ्या, कारण मागच्या व्हिडिओवर पुढचा व्हिडिओ अवलंबून असतो, तेव्हा मागचे व्हिडिओ बघणं गरजेचं असतं. आता आज आपण जो टॉपिक शिकणार आहोत, घटक शिकणार आहोत, ते म्हणजे संख्यांचे व्यावहारिक वाचन. आतापर्यंत आपण संख्या ज्ञान या विषयांतर या घटकांतर्गत रोमन संख्या शिकलो, वेगवेगळ्या संख्यांचे प्रकार शिकलो, संख्यांच्या स्थानिक किमती लिहायला शिकलो, विस्तारित रूप लिहायला शिकलो. असे वेगवेगळे आपण संख्या ज्ञानामध्ये घटक अभ्यासलेले आहेत. परंतु हे सगळे घटक अभ्यासून सुद्धा जोपर्यंत आपणाला संख्येचं व्यावहारिक वाचन येत नाही, तोपर्यंत आपला संख्या ज्ञानचा घटक अपुराच राहतो. कारण गणिताचा संबंध हा व्यवहाराशी असतो. आणि आता बघा, रोजच्या व्यवहारामध्ये आपण 1.5 पेरू खाल्ला, 1.5 चपाती खाल्ली, 2.25 रुपये दे, अशा पद्धतीचे वेगवेगळे आकडे आपण जे वापरतो, त्याचं वाचन आणि लेखन आपणाला करता येणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण अभ्यासक्रमामध्ये जरी हा व्यावहारिक वाचनाचा टॉपिक नसला तरी आपणाला तो स्पर्धा परीक्षेसाठी किंवा आपल्याला व्यवहार ज्ञान वाढवण्यासाठी तो शिकणं गरजेचं असतं. आता आपल्याला हे व्यावहारिक वाचन शिकण्यापूर्वी तुम्ही 4थी मध्ये काही अपूर्णांक शिकलेला आहात. त्या पद्धतीनं मी माझ्याकडे समजा आहे 100 रुपये आहेत असं समजलं. आता 100 रुपयाचे मी 4 समान भाग केले, तर प्रत्येक भाग किती रुपयाचा येईल? 25 रुपयाचा. किती येईल? 25. ह्या भागाला तुम्ही काय म्हणता? पावभाग म्हणता. हा पूर्ण हा घेतला, 2 पावभाग एकत्र झाले तर काय होतं? अर्धा होतो. आणि 3 पावभाग एकत्र आले तर तो पाऊण भाग होतो. म्हणजे पावभाग उणे, एकातला एवढाच कमी, पाव उणे म्हणजे पाऊण भाग. अशा पद्धतीने तुम्ही शिकलेला आहात. आता इथे जर माझ्याकडे 1000 रुपये असतील तर इथं तुमच्याकडे पावभागात किती असतील? 250 रुपये. ह्या पावभागात 250, असे 250 चे 4 भाग घेतल्यानंतर तुमच्याकडे 1000 रुपये होणार आहेत. आता समजा तुमच्याकडे इथे 1,00,000 रुपये आहेत. मग 1,00,000चा पावभाग काय? 100चा पावभाग 25 रुपये, 1000चा पावभाग 250 रुपये, 250 रुपये, 1,00,000चा पावभाग 25,000 रुपये. मग हे 25,000 4 वेळा घेतले की तुम्हाला काय मिळतात? 1,00,000 मिळतात. मग आता तुम्हाला पावभाग समजला की तुम्हाला सगळ्या संख्यांचं लेखन करता येतं. आता हे अक्षरामध्ये दिलेलं आहे, तुम्हाला ते अंकात लिहायचं आहे. 525. आता 525 कसं लिहायचं? सव्वा म्हणजे आता इथं पहिल्यांदा 1,1500 आपण शिकूया. आता तुम्हाला 1,15 वाजला म्हणजे किती वाजला? तर 1:15 झालं, म्हणजे तासाचा पावभाग झालेला आहे. मग 1,1500 जर तुम्ही 1,1500 म्हणजे 1 पूर्ण, शे म्हणजे शेकडा, मग शेकड्याचा पावभाग पुढे लिहायचा. 1,15 शब्द आल्यावर काय लिहायचा? पावभाग पुढे लिहायचा. मग 525 म्हणजे 500 पूर्ण आहेत आणि 1,15 म्हणल्यानंतर पावभाग. कोणाचा पावभाग? शेकड्याचा पावभाग. असं व्यवस्थित वाचन करायचं. आता 650. साडे आलं की आपण काय म्हणतो? अर्धा वापरायचा असतो. मग 650 म्हणजे 600 तर पूर्णच आहेत, आणि शेकड्याचा अर्धा. शेकड्याचा अर्धा काय होईल? 25 अधिक 25 50, आणि म्हणून 650. आता इथं हे व्यवहार 250. आपण 2:30 वाजले कधी म्हणतो का? नाही म्हणत. 1:30 वाजले कधी म्हणतो का? नाही म्हणत. आणि म्हणून 250 म्हणजे तिथं सुद्धा 250 म्हणजे 2, आणि अर्धा कोणाचा लिहायचा? तर शेकड्याचा. शेवटी जो अक्षर आले ना त्याचं अर्धा पाऊण बघायचं. आता 850 इथं नीट समजून घ्या. 850 म्हणजे 800 पूर्ण नाही, म्हणजे आपणाला इथे 7 लिहावा लागेल. आणि पावणे म्हणजे पावभाग उणे, म्हणजे एवढा जर पावभाग उणे केला, उणे म्हणजे कमी केला,
तर तुमच्याकडे 25 त्रिक 75 राहतील आणि म्हणजे 850 म्हणजे 775. नीट वाचन करायचं. 1150 म्हणजे 1100 पूर्ण आहेत का? नाही, तर 1000 पूर्ण. आणि पाऊण भाग कोणाचा? शेकड्याचा. पाऊण 75. शे आलाय म्हणून शेकड्याचा पाऊण भाग लिहिलाय. इथं शेकड्याचा अर्धा भाग लिहिलेला आहे. सव्वा म्हणलं शेकड्याचा पावभाग. कोणाचा पावभाग लिहायचा आहे हे नीट संख्या वाचल्यावर कळतं. आता 5,500. तुम्हाला सव्वा या शब्दाचा अर्थ कळलाय. सव्वा आला की आपण पावभाग लिहायचा असतो. कोणाचा पावभाग लिहायचा हे या शब्दावरून कळतं. 1000. 5000. सव्वा. मग हजाराचा पावभाग किती? 250. 5250. 15,000. मग अशा सारखंच म्हणलं 15,000. इथे नेहमी मुलं चुकतात. इथं जसं 5.25 आकडा आलाय पण इथं सव्वा मध्ये अंकाचा उल्लेखच नाही. मग कसं करायचं? तर सव्वा मध्ये एक लपलेला असतो हे लक्षात ठेवा. 15,000 नुसतं. मग 15,000 म्हणजे एक लपलेला आणि सव्वा म्हणजे पावभाग लिहायचा. कोणाचा पावभाग लिहायचा? तर हजाराचा पावभाग लिहायचा. 6,500. साडे म्हटल्यावर अर्धा लिहायचा. कोणाचा अर्धा लिहायचा? हजाराचा अर्धा लिहायचा. 6 पूर्ण आहे. 6,500. 2,500. मगाच्या सारखं अडीच म्हणजे 2 आणि अर्धा. पण कोणाचा अर्धा? हजाराचा. 2,500. 8,500 म्हणजे 8,000 पूर्ण नाहीत तर किती हजार पूर्ण आहेत? 7,000 पूर्ण आहेत. पावणे म्हणजे पावभाग उणे 250 त्रिक 750 म्हणजे हजाराचा पाऊण भाग 750. पावणे आला की पुढे 750. कोणाचा? हजाराचा. जर शे आला तर शेकड्याचा पाऊण भाग. असं 11,500 म्हणजे 11,000 पूर्ण नाही 10,000 आणि 750. त्याच पद्धतीनं लाखाचं करायचं. फक्त आपणाला लाखाचा पावभाग माहित पाहिजे. आणि पावभाग काढण्यासाठी तुम्हाला 4 ने भागावं लागतं. 100चा पावभाग किती आठवला नाही तर 100ला 4 ने भागा. हजाराचा पावभाग आठवला नाही तर हजाराला 4 ने भागा. 4 ने भागलं की पावभाग मिळतो. मग 1,15,00,000 मगाच्या सारखं सव्वा म्हणजे इथे कोणत्याही अंकाचा उल्लेख नाही म्हणजे 1,00,000 पूर्ण आहेत. आणि मग सव्वा म्हणजे पावभाग पुढे लिहायचा. 1,25,000. लाखाचा पाव 25,000. 9,15,000 म्हणजे 9,00,000 पूर्ण आहेत. आणि सव्वा म्हणल्यावर पावभाग लिहायचा. कोणाचा पावभाग लिहायचा? लाखाचा पावभाग लिहायचा. 5.5. साडे म्हणजे अर्धा भाग लिहायचा. कोणाचा अर्धा भाग लिहायचा? तर लाखाचा लिहायचा. कोणाच्या पुढे लिहायचा? तर 5. 5,50,000 म्हणजे बघा 25,000 आणि 25,000 2 पावभाग एकत्र केले की अर्धा भाग होतो. आणि म्हणून 5.5 म्हणल्यानंतर 50,000. साडे म्हणजे अर्धा. अर्धा कशाचा लिहायचा? लाखाचा लिहायचा. लाखाचा अर्धा किती? 50,000. या पद्धतीने सोडा. 2.5 मगाच्या सारखं. अडीच म्हणजे 2 आणि अर्धा. कोणाचा अर्धा? लाखाचा अर्धा. असं गणित अशी बोलत बोलत उदाहरण सोडवायचं म्हणजे चुकणार नाही. 2,00,000 लाखाचा अर्धा 50,000. 4.5 म्हणजे 4,00,000 पूर्ण नाहीत म्हणजे 3,00,000. आपण पटकन 4.5 म्हणलं की 4 आकडा लिहून मोकळे होतो आणि तसा पर्याय असतो. पण 4.5 वाजले म्हणजे 4 वाजून गेलेले नसतात आणि म्हणून अलीकडचे म्हणून 4.5 3,00,000. पावभाग गुणे करायचा 25,000ची तिप्पट. 25,000 म्हणजे 75,000. 3,75,000. या पद्धतीने मी तुम्हाला अनेक संख्यांचं लेखन शिकवलेलं आहे. आता संख्या दिल्यानंतर त्याचं वाचन कसं करायचं, अक्षरात कसं लिहायचं हे आपण लगेचच पाहणार आहोत. आता आपण इथे एक चार्ट बनवलाय. मग अशा आकृतीवरून तुम्हाला समजावून सांगितलं होतं आणि आता चार्ट बनवलाय. आता इथे चार्ट मध्ये तुम्हाला समजलं पाहिजे 100. 100चा पावभाग 25. अर्धा 50. पाऊण 75. हजाराचा पावभाग काय, अर्धा भाग काय, पाऊण भाग काय, लाखाचा पाव अर्धा पाऊण काय, हे अगदी चार्ट मध्ये व्यवस्थित दिसते. आता मगाशी आपण अक्षरामध्ये संख्या लिहिल्या होत्या त्या आपण अंकामध्ये लिहिल्या. आता अंकात लिहिले त्याचं व्यावहारिक वाचन करायचे. तुम्ही हे संख्या वाचायला शिकलेला आहात 850. पण आता तिला व्यवहारात वाचायचे म्हणजे तुमच्या लक्षात आलं 50 हा काय आहे, 100चा अर्धा आहे. म्हणजे तुम्ही शब्द काय वापरणार, साडे. अर्ध्यासाठी साडे.
आणि किती कोणाच्या पुढे लिहिलंय 8, 8.5. पण शेकड्याचा आहे म्हणजे तुम्हाला इथे शे लावायला. 1000 लावायचं का शेकडा लावायचं, शे लावायचं की लाख लावायचं हे याच्यावरून कळतं कोणाचा अर्धा घेतलेला आहे आपण. आता इथे 9500 तुम्ही वाचन करू शकता, परंतु व्यवहारातलंच करायची अशी अट जेव्हा असेल तेव्हा 500 कोणाचा अर्धा आहे, 1000चा. मग आपण हा अर्ध्यासाठी साडे शब्द वापरतो, 9.5 आणि 1000चा अर्धा असल्यामुळे आपण 1000 लिहिले, 9.5,000. अशा पद्धतीनं वाचन करायचं. आता इथे 1025 आहेत, पण 25 तुम्हाला काय सांगतात, 100चा पाव म्हणजे शेवटी शे येणार हे नक्की. पण इथे 4 अंकी संख्या आपल्याला सवय झालेली असते म्हणून काय करायचं, 1.25. बघा, सव्वा पावभागासाठी सव्वा शब्द वापरला आणि 1.25 शेकड्याचा पावभाग असल्यामुळे शे शब्द वापरला. अतिशय सुटसुटीत प्रत्येक गोष्ट विचार करून मांडायची. आता इथे बघा, इथे 50,000 कोणाचा, तो 50,000 अर्धा भाग आहे 1 लाखाचा अर्धा, म्हणजे तुम्हाला शेवटी लाख लिहावा लागेल. मग किती लाख, साडे, अर्धा आहे म्हणजे साडे 7 लाखाच्या पुढे आहे, 7.5 लाख, कारण लाखाचा अर्धा. आता इथे 750 हा काय आहे, कुठे दिसतोय, पाऊंड दिसतोय, कोणाचा दिसतोय, 1000चा दिसतोय, म्हणजे शेवटी 1000 शब्द येणार हे नक्की. आणि 6750 इथं मात्र लक्षात ठेवायचं, 6750 म्हणल्यानंतर 7000ला पावभाग कमी आहे 1000चा, म्हणजे 7.5 मगाच्या पेक्षा उलटे 7.5 आणि 775 हा कोणाचा पाऊण भाग आहे, शेकड्याचा, म्हणजे शे शेवटी येणार नक्की. पण हा 775 म्हणजे 800ला पावभाग कमी आहे म्हणून 8.5. अशा पद्धतीनं आपण वेगवेगळी वाचनं इथे शिकलेलो आहोत. आता एका संख्येची आपण कितीतरी प्रकारची वाचनं करू शकतो हेही मी तुम्हाला लगेचच सांगणार आहे. आतापर्यंत आपण वाचन वेगवेगळ्या प्रकारे शिकलो आहोत, पण एकत्रितरित्या आपणाला ही संख्या कोणकोणत्या पद्धतीनं वाचता येईल हे आपल्याला लक्षात घ्यायचे. कारण परीक्षेमध्ये असा प्रश्न येतो की या संख्येचं खालीलपैकी कोणतं वाचन योग्य होणार नाही, त्यावेळेस आपणाला वेगवेगळी वाचनं माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही आता हिला काय वाचणार, पहिल्यांदा 7250. 7250 आताच शिकलो. 250 पावभाग आहे कोणाचा, 1000चा, म्हणजे 1.25 शब्द वापरू शकता. पावभाग आल्यामुळं कोणाचा आहे 1.25 आणि 7च्या पुढे म्हणजे 7.25 आणि 1000चा पाव आहे 7.25,000 असंही तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर 7250 असंही तुम्ही वाचू शकता. 7250 असंही वाचू शकता. 50 आलाय म्हटल्यानंतर तो अर्धा आलाय, कोणाचा अर्धा आलाय, 100चा अर्धा आलाय, म्हणजे तुम्ही 7250 असं सुद्धा वाचू शकता. 7250 बघा आपण किती वाचनं लिहिली. आता समजा तुमच्याकडं 7250 रुपये आहेत, ते तुम्हाला कोणकोणत्या प्रकारे मिळू शकतील. एखादा म्हणून 7000च्या नोटा मिळतील, 200च्या मिळतील, म्हणजे 100च्या 2 मिळतील. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला ते पैसे घेता येतात. तशीच ही वाचनं आहेत. मग आता इथं 725 दशक असंही तुम्ही वाचन करू शकता. त्यानंतर असंही वाचन करू शकता 72 शतक. 72 शतक 5 दशक किंवा 50 एकक असंही करू शकता. 7250 एकक असंही करू शकता. बघा आपण किती वाचनं लिहिली 7250 ची.
अशी कोणतीही संख्या घेतली की तिची वेगवेगळ्या प्रकारची वाचनं आपणाला करता आली पाहिजेत. मग आता याच्यावर आधारित परीक्षेमध्ये उदाहरणं कशी विचारली जातात की 7,500 मध्ये किती मिळवावेत म्हणजे तुम्हाला 10,000 मिळतील. 2.25 लाख 50 जणांना सारखे वाटले तर प्रत्येकाच्या वाट्याला किती मिळतील. अशा प्रकारे शाब्दिक समजा 25,500चं कपाट 3,500चा टेबल आणला तर एकूण किती रुपये खर्च करावे लागतील. मग या संख्या 25,500 लिहिता आल्या पाहिजेत, 4,500 लिहिता आले पाहिजे, तरच तुम्हाला ही उदाहरणं सोडवता येतील. आणि म्हणून संख्यांचं व्यावहारिक वाचन करता येणं फार गरजेचं आहे. आज आपण अतिशय सखोल पद्धतीनं आणि सुंदररित्या आपण संख्येचं व्यावहारिक वाचन शिकलेलो आहोत. यावर कोणकोणत्या प्रकारची उदाहरणं विचारली जातील हे आपण सरावात लगेचच बघणार आहोत. व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेचच स्वाध्याय सोडवायचा आहे आणि इतरांना शेअरही करायचा आहे. मुलांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा. यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा. धन्यवाद.